ऑलराईट मॅम. सो आता कथाकथन, वक्तृत्व याबद्दल आपण बोललो. पण आता जो आपला तिसरा टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं तो प्रत्येकाला शिकणं पण गरजेचं आहे. आजकाल बऱ्याच ठिकाणी सूत्रसंचालन, अँकरिंग हे हाय डिमांड स्किल आहे, बरोबर? मग तुम्ही तो टॉपिक ह्याच्यामध्ये कव्हर करता. सो मला हे जाणून घ्यायला आवडेल, की नेमकं सूत्रसंचालन म्हणजे काय? सूत्रसंचालन किंवा निवेदन करणारी जी व्यक्ती आहे, जिला आपण निवेदक म्हणतो, हं, हं. सूत्रसंचालक म्हणतो. तर त्या व्यक्तीच्या अंगी सगळ्यात पहिला गुण असणं कोणता महत्वाचा आहे, तर तिने उत्तम आधी श्रोता असणं गरजेचं आहे, की जे आपण बोलतो आहोत, ते पहिलं तिने स्वतःनी ऐकणं गरजेचं आहे. 4 लोकं तर ऐकणार आहेतच, पण मी जे काय बोलतेय, ते मी उत्तम ऐकू शकते का? म्हणजे मग माझ्या बोलण्यातल्या काय चुका आहेत? माझ्या बोलण्यात अजून कसं सुधारणा व्हायला पाहिजे, हे त्या व्यक्तीला कळतं. आणि सूत्रसंचालन आणि निवेदन म्हणजे काय तर पूर्णपणे एखाद्या कार्यक्रमाचा तुम्ही फ्लो हँडल करता. आपण बऱ्याचदा बघतो, की स्टेजवर उत्तम कार्यक्रम सुरू असतो, पण तो कनेक्ट करणारी म्हणजे अ, श्रोते आणि वक्ता किंवा स्टेजवरचे जे आर्टिस्ट असतील, कलाकार असतील, त्यांना खाली खुर्च्यांवर बसलेल्या श्रोत्यांबरोबर कनेक्ट करणारा जो दुवा असतो, तो सूत्रसंचालक किंवा निवेदक असतो. त्यामुळे फार मोठी जबाबदारी या व्यक्तीवर असते, की तुम्ही जर नीटपणे त्यांना कनेक्ट करू शकलात, हं. तर ती माणसं तिथे ह्या लोकांचं ऐकायला बसणार आहेत बरोबर. आणि तरच इथल्या लोकांना सुद्धा सांगायची आणखी इच्छा होणार आहे, की मी अजून 4 गोष्टी त्यांना सांगू शकतो म्हणून. मग करेक्ट. प्रेक्षकांना त्या पद्धतीनं प्रोत्साहित करणं असेल, की त्यांनी ऐकलं पाहिजे, त्यांनी काही कमेंट केली पाहिजे, याच्याकरता म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं. ॲट द सेम टाईम जे वक्ते असतात किंवा स्टेजवर हं, हं. उपस्थित जे कलाकार असतात, त्यांना सुद्धा प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. त्यांना कधी-कधी बोलतं सुद्धा करावं लागतं. तर हे सगळे गुण मुळात त्या निवेदकाच्या, सूत्रसंचालकाच्या अंगी असणं गरजेचं आहे. खूप छान पद्धतीनं रंगतदार जो कार्यक्रम राहतो लक्षात, तो कधी-कधी निवेदकामुळे सुद्धा राहू शकतो. करेक्ट. त्यामुळे फार मोठी धुरा, जबाबदारी त्या व्यक्तीला सांभाळायची असते. मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही हा कोर्स अवेलेबल करून दिला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. सो तुम्ही त्यामध्ये कसे-कसे टॉपिक कव्हर करता? आता शाळेमध्ये सुद्धा सूत्रसंचालन करायचं आहे. तर एखाद्या विषयावर बोलण्याकरता म्हणून तज्ञ येणार आहेत. हं. मग त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचंय. तर ते प्रकार वेगळा असतो, की जिथे फक्त आपल्याला अनाउन्स करायचं असतं. शाळेतल्या मुलांसमोर सांगायचं असतं, की आज आपल्याकडे असे-असे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. ते या विषयावर सांगणार आहेत. थोडंसं त्या विषयाबद्दलची माहिती आधी द्यायची, की काय विषय आहे बरोबर. आणि मग त्यातले तज्ञ जे आहेत, ते आणखी सविस्तर माहिती, सखोल माहिती ते देणार आहेत. त्यानंतर कनेक्टिंग असं असतं, की काही मुलांना प्रश्न विचारायचे असतील वक्त्यांना, तर ते विचारू शकता. हे सूत्रसंचालन करणारा मुलगा किंवा ती मुलगी करू शकते. हं. पुढे जाऊन ज्याला करियर करायचं आहे, तर तिथे भरपूर व्हास्ट हे क्षेत्र आहे खरं तर. कार्यक्रम इतक्या वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे आजकाल आपल्याला बघायला मिळतात आजूबाजूला ट्रू. होणारे, की जिथे अँकर्सची जबाबदारी फार मोठी वाढलेली दिसते. अ, हं. ज्याच्यामध्ये बक्षीस समारंभ असतील, स्पर्धा असतील, उद्घाटन सोहळे असतील, प्रकाशन समारंभ असतील, मुलाखती असतील किंवा काय म्हणू सेमिनार्स असतील. तर असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये येतात आणि आपल्या परंपरेमध्ये होणारे जे कल्चरल इव्हेंट्स आहेत, हं. ते सुद्धा भरपूर आहेत, की जिथे सुद्धा अँकर्सची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे बरोबर. सध्या. सो एखाद्या व्यक्तीला पुढे जाऊन जर काही करियर करायचं असेल, तर याच्यामध्ये सुद्धा तो करियर करू शकतो. मग या प्रत्येकामध्ये सूत्रसंचालन करायची पद्धत वेगळी-वेगळी आहे. अच्छा. मग लहान मुलांचा साठी पुस्तक प्रकाशन असेल, तर अँकरिंग वेगळं आहे. एखाद्या तज्ञ व्यक्तीचं काही एखाद्या गंभीर विषयावरचं पुस्तक असेल, की ज्याला मोठ्या वयाच्या व्यक्ती येणार आहेत, हं, तर हं. तिथलं सूत्रसंचालन वेगळं आहे. सो एज वाईज, टॉपिक वाईज तुम्हाला त्या तुमच्या लिखाणामध्ये बदल करावे लागतात. बरोबर. तुमच्या बोलण्यामध्ये बदल करावे लागतात आणि हा सगळा जो अभ्यासाचा विषय आहे, तो आपण या सगळ्या कार्यशाळेमध्ये कव्हर करतो. आता याच्यामध्ये हा कोर्स ऑनलाईन आहे. पण जसं ऑफलाईन शिकताना जी मजा येते, तर हं. ती सुद्धा शिकायची संधी या ऑनलाईन शिकणाऱ्या अच्छा. सगळ्यांना मिळणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून जिथे तुम्हाला या सगळ्या मार्गदर्शकांना, तज्ञ व्यक्तींना समक्ष भेटायची संधी मिळेल हं, हं. कार्यशाळेमध्ये आणि अनेक गोष्टींवर सखोल चर्चा करता येईल, की मी हे कसं करू? याच्यामध्ये काय अजून कमी पडतोय मी? हं. किंवा याच्यामध्ये अ, हे बरोबर आहे का? हे ट्राय आउट करू शकतो का? हे हं. सगळं त्यांना ओपनली बोलायची संधी, शिकायची संधी त्या मुलांना सगळ्यांना मिळणार आहे. वॉव! नाईस. म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही येस. गोष्टींमध्ये तुम्ही ते कव्हर हो, करणार हो. आहे.